विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधने या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. भारताच्या एकूण इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण भारताच्या इतिहासाचे 3 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. एक प्राचीन भारत आणि प्राचीन भारताचा इतिहास, दुसरं मध्ययुगीन भारत आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्यानंतर आत्ता जो आज आपण अभ्यास करणार आहोत तो आधुनिक भारताचा इतिहास, हा तिसरा भाग आहे. तर मागील 2 इयत्तामध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे. कारण इतिहासाचा अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला साधनांची आवश्यकता आहे आणि त्या साधनांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. मग भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी आपण कोणत्या कोणत्या साधनांचा अभ्यास केलेला आहे? तर प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास केलेला आहे. तसेच यापूर्वी आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे. आत्ता आपण यावर्षी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. या इतिहासाच्या साधनामध्ये आपल्याला 3 महत्त्वाची साधनं सापडलेली आहेत किंवा इतिहासाच्या त्या साधनांचं आपण 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. पहिला भाग जो आहे तो भौतिक साधने, दुसरा भाग जो आहे तो लिखित साधने आणि तिसरा भाग जो आहे तो मौखिक साधने. म्हणजे इतिहासाच्या अभ्यासासाठी आपण भौतिक, लिखित आणि मौखिक अशा 3 प्रकारच्या साधनांचा अभ्यास म्हणजे उपयोग करत असतो. त्याचप्रमाणे आणखी एक साधन आपल्याकडे उपलब्ध आहे. आत्ता अलीकडे आपण विज्ञान युगामध्ये वावरतोय आणि तंत्रज्ञानाचा विकास होतोय. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेली काही साधनं आपल्याला सापडलेली आहेत. त्यापैकी पहिलं साधन आहे ते म्हणजे दृक साधन. दुसरं साधन जे आहे ते श्राव्य साधन आणि तिसरं जे साधन आपल्याकडे आहे ते म्हणजे दृक श्राव्य साधन. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणारे 3 साधनांची नावं जर आपल्याला विचारली तर ती आपल्याला सांगता आली पाहिजेत. पहिलं साधन आहे दृक साधन, दुसरं साधन आहे श्राव्य साधन आणि तिसरं साधन आहे दृक श्राव्य साधन. शब्द उच्चारल्यानंतर जरा कानाला कठीण वाटत असतील, परंतु ही जी साधनं आहेत त्याचा जर आपण अर्थ समजून घेतला तर ते शब्द आपल्याला सोपे वाटणार आहेत. दृक म्हणजे डोळ्याने जे दिसतं ते, त्याला आपण दृक असं म्हणतो. श्राव्य म्हणजे कानाने जे आपण श्रवण करतो, ऐकतो ते. आणि दृक श्राव्य म्हणजे कानाचा आणि डोळ्याचा दोघांचाही उपयोग करून पाहतो आणि ऐकतो अशी ती साधनं. म्हणजे दृक म्हणजे डोळ्याने पाहायचं आहे, श्राव्य म्हणजे कानाने ऐकायचं आहे आणि दृक श्राव्य म्हणजे डोळ्याने पाहायचं आहे आणि कानाने ऐकायचं आहे. तर या साधनांच्या बाबतीमध्ये बोलत असताना पहिला जो भाग सांगितला आहे किंवा पहिलं जे प्रकार साधनाचा सांगितला आहे तो आहे भौतिक साधने. आपण भौतिक साधनांचा अभ्यास करूया. इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये आपल्याला काय काय घटक घ्यावे लागणार आहेत. तर पहिला घटक आहे वस्तू, दुसरा जो घटक आहे ती म्हणजे वास्तू. वस्तू हा शब्द वस्तूसाठी वापरलेला आहे आणि वास्तू हा शब्द इमारतीसाठी वापरलेला आहे.
त्यानंतर भौतिक साधनामध्ये आपल्याला नाणी घेता येणार आहेत. भौतिक साधनामध्ये आपल्याला पुतळे घेता येणार आहेत. त्यानंतर काही पदकं असतात. म्हणजे जसं आपण स्पर्धांमधून जिंकत असतो त्यावेळेस अवॉर्ड्स जिंकत असतो आपण किंवा मिळवत असतो. ती पदकंसुद्धा आपल्याला भौतिक साधन म्हणून उपयोगी ठरत असते. आपल्याला जर आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर यापैकी आपण चर्चा करूया इमारती आणि वास्तू या साधनाबद्दल किंवा या भौतिक साधनाबद्दल. तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना नक्कीच माहिती आहे, ती म्हणजे आधुनिक भारताचा कालखंड जो आहे तो कोणता कालखंड आहे किंवा त्या त्या कालखंडामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत. तर त्या कालखंडामध्ये युरोप खंडातील ब्रिटिश मंडळी भारतामध्ये आलेली आहे आणि ही ब्रिटिश मंडळी म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. या दृष्टिकोनातून विचार केला तर ते सत्ताधीश आहेत त्या काळातले. त्याच काळामध्ये भारतामध्ये काही संस्थानिक स्वतःचा राज्यकारभार चालवत होते. म्हणजे संस्थानिकांचा आणि ब्रिटिश सत्ताधीशाचा तो काळ मानला जातो. तर या काळामध्ये घटना काय घडल्यात? वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती बांधल्या गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पूल बांधले गेलेले आहेत, त्यानंतर रस्ते बांधले गेलेले आहेत, पाणपोया उभारलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही राज्यकर्ते हे खूप शौकीन होते. तर त्यांनी त्यांच्या त्या वास्तूसमोर त्या इमारतीसमोर मोठमोठे कारंजे उभे केलेले आहेत. म्हणजे आपल्याला नयनरम्य दृश्य पाहता यावं हा त्यामागचा उद्देश असणार आहे. तर ह्या सगळ्या बाबींचा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. बरं, आता हे जे वास्तू आहेत, ह्या ज्या इमारती आहेत, यांचा उपयोग काय होता? तर प्रशासकीय कचेऱ्या, त्यानंतर अधिकाऱ्यांची किंवा नेत्यांची किंवा क्रांतिकारकांची ती निवासस्थाने होती. संस्थानिकांचे ते राजवाडे होते. त्यानंतर इथे किल्लेसुद्धा आहेत वास्तूंमध्ये. त्यानंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले आपण किल्ले इथे सोबतच्या चित्रामध्ये दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर तुरुंग हे सुद्धा इमारतीमध्ये आपण समाविष्ट करणार आहोत. या वास्तूंपैकी अनेक इमारती आज आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात. आत्ता जी चित्र आपण पाहिलेली आहेत, शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिले असतील, हा सेल्युलर जेल मला दिसतोय, ती वास्तूसुद्धा सुस्थितीमध्ये आज आहे. नाही एवढंच नाही तर त्या वास्तूला आपण, त्या तुरुंगाला आपण राष्ट्रीय स्मारक म्हणलेलं आहे आणि हे एक संग्रहालय म्हणून आपण सध्या उपयोगात आणत असतो. तसंच पुण्याला एक संग्रहालय आहे आगा खान पॅलेस. त्याच्याबद्दलची माहिती मी नंतर घेणार आहे, परंतु एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की अशा ज्या वास्तू आहेत त्यांचा आपल्याला उपयोग आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना साधन म्हणून होणार आहे. ह्या इमारतींना जर आपण भेट दिली, या वास्तूंना जर आपण भेट दिली तर त्याचा उपयोग काय? तर त्याचे उपयोग आपल्याला म्हणजे परीक्षेमध्ये सुद्धा सांगता आले पाहिजेत की या वास्तूंना भेटी दिल्यानंतर त्या काळातला इतिहास आपल्याला समजतो. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपल्याला त्या काळातल्या इतिहासाचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्या काळातलं स्थापत्यशास्त्र आपल्याला कळतं. त्यानंतर या वास्तूच्या स्वरूपावरून आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजते, ती म्हणजे आपली आर्थिक संपन्नता कशी होती. शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिले असतील किंवा हे सगळे बाकीचे आत्ता जे मी उल्लेख केला त्या इमारती पाहिल्या असतील तर लक्षात येतं की किती आपण त्यावेळेस संपन्न होतो. अंदमानच्या सेल्युलर जेलला जर आपण भेट दिली तर तिथे आपल्याला
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळणार आहे. असंच 2 वास्तू आहेत महाराष्ट्रामध्ये. एक मनी भवन नावाचं वास्तू आहे, ती मुंबईला आहे, आणि दुसरी सेवाग्राम नावाची वास्तू आहे, ती वर्ध्याला आहे. आश्रम येतो तो. या दोन वास्तूंना किंवा या 2 इमारतींना आपण जेव्हा भेट देतो तेव्हा आपल्याला गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. मी आत्ता बोलताना वस्तू संग्रहालय असं सेल्युलर जेलबद्दल बोललो किंवा आगा खान पॅलेसबद्दल बोललेलो आहे. तर तुम्हाला मी त्याविषयी थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे की इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला विविध वस्तू ठेवता येतात जतन करून, विविध चित्र जतन करून ठेवता येतात. छायाचित्रसुद्धा आपण इतिहासाच्या अभ्यासासाठी या वस्तू संग्रहालयामध्ये जतन करून ठेवत असतो. पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधींचं स्मारक आहे आणि त्या संग्रहालयामध्ये महात्मा गांधींनी ज्या ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू आपल्याला तिथे पाहायला मिळतात. एवढंच नाही तर महात्मा गांधींच्या काळामध्ये जो काही पत्रव्यवहार झाला असेल ती सगळी कागदपत्र आपल्याला त्या आगा खान पॅलेस, कुठे आहे आगा खान पॅलेस? महाराष्ट्रामध्ये पुण्याला हा आगा खान पॅलेस आहे आणि तिथे महात्मा गांधींचं स्मारक आहे. आणि या स्मारकामध्ये आपल्याला महात्मा गांधींच्या आयुष्यभरामध्ये त्यांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तू आणि जे पत्रव्यवहार केलेले आहेत ती कागदपत्र आपल्याला तिथे पाहायला मिळतात. भौतिक साधनामध्ये आपण काही उदाहरणं घेतलेली आहेत. पुन्हा एकदा भौतिक साधनांचे उल्लेख मी करतो. भौतिक साधनामध्ये वस्तू घेणारे आपण वास्तूंचा उपयोग करणार आहोत, नाण्यांचा उपयोग करणार आहोत, पुतळे आणि पदके यांचा सुद्धा आपण उपयोग करणार आहोत. तर आत्ता मी या पुतळ्यांबद्दल किंवा स्मारकांबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे की भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या काळामध्ये आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात आलेली असेल की अनेक थोर पुरुष इथे होऊन गेलेले आहेत आणि या थोर पुरुषांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे. त्यानंतर या पुरुषांनी भारतामधला जो समाज आहे या समाजाला उन्नतीवर नेण्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे. तर ह्या सगळ्यांचा स्मृतिप्रित्यर्थ, त्यांनी केलेल्या कामाच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण त्यांचे पुतळे जागोजाग उभे करत असतो. तर या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगता येणार आहे की या पुतळ्यांवरून आपल्याला त्या काळातले राज्यकर्ते, त्या काळातल्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. आणि माहिती तर मिळते, परंतु काही पुतळे तुम्ही पाहिले असतील. उदाहरणार्थ महात्मा फुलेंचा पुतळा आपण पाहिलेला आहे. तर या पुतळ्याच्या वैशिष्ट्य असे आहे की या पुतळ्यावर सविस्तर माहिती लिहिलेली असते. म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव लिहिलेलं असतं, जन्ममृत्यूची नोंद केलेली असते, त्या व्यक्तीचं पूर्ण कार्य थोडक्यामध्ये दिलेलं असतं, जीवनपट त्याच्यावर लिहिलेला असतो. म्हणजे पुतळ्यावर त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती लिहिलेली असते. महात्मा गांधींच्या पुतळ्यासारखेच इतरही पुतळे महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे उदाहरण जर सांगायचं असेल तर लोकमान्य टिळकांचे पुतळे, शिवाजी महाराजांचे पुतळेसुद्धा आपल्याला प्रत्येक गावात, मोठ्या शहरामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचे पुतळे पाहायला मिळतात. एवढंच नाही तर छोट्या गावातसुद्धा, मोठ्या शहरातसुद्धा पाहावयाला मिळणारा पुतळा कोणता असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो. कारण त्यांनी जे काम केलेलं आहे समाजासाठी, त्यांनी जे काम केलेलं आहे या राष्ट्रासाठी, तर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे पुतळे गावोगाव उभारलेले आहेत. तर या पुतळ्यांमधून स्मारक, त्या ठिकाणी घडलेल्या घटना, त्या घटनांचा काळ
आणि त्या त्या घटनांशी संबंधित असलेल्या व्यक्ती यांचा विचार होत असतो. तर अशा म्हणजे असे जी ठिकाणं आहेत, त्या त्या गावामध्ये मोठी माणसं होऊन गेलेली आहेत, त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र शासनानं हुतात्मा स्मारक उभारलेली आहेत. आपल्या परभणी जिल्ह्याचा जर विचार करायचा असेल तर चारठणा जिंतूर तालुक्यामध्ये गाव आहे. त्या गावामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेले आहेत. सेलू, अनेक स्वातंत्र्य सैनिक सेलूला होऊन गेले. अंबेजोगाई बीड जिल्ह्यामध्ये आहे. तिथेही सुद्धा आपल्याला ह्या अशा प्रकारची हुतात्मा स्मारकं पाहायला मिळतात. एवढंच नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यामध्ये मागरूळ येथे आपल्याला हुतात्मा स्मारक पाहायला मिळतात. कारण तिथल्या व्यक्तींनी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेलं आहे, देह वेचलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक काम सांगणार आहे की तुमच्या नजीकच्या आजूबाजूच्या गावांमध्ये, परिसरामध्ये काही स्मारकं तुम्हाला सापडतील, काही पुतळे सापडतील. त्यांची माहिती तुम्ही मिळवा. तिथे भेट देऊन तिथे कोणती घटना घडली होती त्या घटनेची माहिती घ्या. तिथे कोणत्या व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ तो पुतळा उभारलेला आहे, ते स्मारक उभारलेलं आहे, याचीही सुद्धा माहिती घ्या. आणि तुमच्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही माहिती, ही नोंद विद्यार्थ्यांसमोर मांडा. म्हणजे इतिहासाची साधनं पाहत असताना मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की 3 प्रकारची साधनं आहेत. एक प्रकारचं साधन म्हणजे भौतिक साधन, त्याच्याबद्दल आत्ता मी बोललो. दुसऱ्या प्रकारचं साधन जे आहे ते लिखित साधनं आहेत. तुम्हाला या साधनाच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की लिखित साधने म्हणजे काय, की अशी साधनं की ज्यांच्यावर काहीतरी मजकूर लिहिलेला आहे आणि त्या मजकुराचा पुढे आपण अभ्यास करतो आणि त्यावरून त्या इतिहासाचा आपल्याला मागोवा घेता येतो. तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये आपल्याला समाविष्ट करावयाचा आहे तो म्हणजे पहिला पत्रव्यवहार. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे परदेशी व्यक्तींच्या नोंदी. भारतामध्ये चीनी प्रवासी येऊन गेलेला आहे. काय त्याचं नाव? युआन शांग, बरोबर आहे. तर या युआन शांगनं अनेक प्रांतांना भारतातल्या भेटी दिलेल्या आहेत आणि इथे सगळा चालणारा व्यवहार, इथलं सगळं ज्ञान आणि इथला सगळा इतिहास त्यांनी त्याच्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेला आहे, नोंदी करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्या काळातल्या इतिहासाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर वृत्तपत्रे हे एक साधन, लिखित साधन आहे आणि त्याचा खूप उपयोग होतो. अनेकांनी चरित्र लिहिलेली आहेत थोरामोठ्यांची, त्या चरित्रांचा उपयोग होणार आहे. पुस्तकं लिहिलेली आहेत, नियतकालिकं चालवलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅक्टरी रेकॉर्ड त्यावेळेसचं उपलब्ध आहे. त्याचा उपयोग आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. आणि काही लोकांनी आत्मचरित्रसुद्धा लिहिलेली आहेत. तर त्या आत्मचरित्राचा सुद्धा आपल्याला म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी मुद्दाम 2 बाबीबद्दल जास्त स्पष्टीकरण सांगणार आहे आणि त्या 2 बाबी म्हणजे वृत्तपत्र आणि नियतकालिक. या वृत्तपत्राचा आपल्याला खूप मोठा उपयोग होत असतो. तर त्यातले काही उपयोग तुमच्यासमोर मी मुद्दा मांडणार आहे आणि ह्याचा तुम्ही प्रकर्षाने विचार केला पाहिजे. ते उपयोग कोणते कोणते आहेत? तर पहिला उपयोग आहे म्हणजे वृत्तपत्र ज्या काळात चालू आहे त्या समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. एखाद्या आणि वृत्तपत्रामध्ये फक्त बातम्या असतात असं नाही बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांचे लेख असतात आणि घडलेल्या घटनाबद्दल त्यांनी त्या लेखामधून आपली मतं, आपले मतांतरं मांडलेली असतात. संपादक तर त्याच्यावर अग्रलेख लिहित असतात
आणि त्याच्या साह्यानं आपल्याला त्या काळातल्या ज्या घटना आहेत त्याचा खूप अभ्यास करता येतो, खोलात जाऊन अभ्यास करता येतो. आपल्याला त्या काळातल्या म्हणजे वृत्तपत्रामुळे राजकीय घडामोडीची माहिती मिळते, सामाजिक घडामोडीची माहिती मिळते, आर्थिक घडामोडींची माहिती मिळते आणि सगळ्यात जिव्हाळ्याचा जो विषय आपला असतो तो म्हणजे सांस्कृतिक घडामोडी. या वर्तमानपत्रातून किंवा या नियतकालिकातून आपल्याला सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते. स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये जी वर्तमानपत्र प्रकाशित होत होती त्याची काही उदाहरणं मी मुद्दाम तुमच्यासमोर मांडणार आहे. ज्ञानोदय नावाचं एक वर्तमानपत्र त्या काळात खूप गाजलेलं होतं आणि प्रसिद्ध होतं. दुसरं वृत्तपत्र होतं ते म्हणजे ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र. हे जे ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र आहे याच्यामधले संपादकीय खूप म्हणजे आपल्या सगळ्या समाजाचा विचार करून लिहिले गेलेले असायचे. त्यानंतर तुम्हाला लोकमान्य टिळकांचा परिचय तर सगळ्यांना आहेच बालपणापासून. तर लोकमान्य टिळकांनी एक वर्तमानपत्र सुरू केलेले होते, काही 2 वर्तमानपत्र सुरू केले होते. त्याच्यापैकी मी एका वर्तमानपत्राचा मुद्दाम उल्लेख करणार आहे, ते म्हणजे केसरी वर्तमानपत्र. त्यानंतर दिनबंधू या वर्तमानपत्राचा सुद्धा उल्लेख केलाच पाहिजे. त्यानंतर अमृत बाजार पत्रिका नावाच्या वर्तमानपत्राचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे, कारण ही वर्तमानपत्र जी आहेत ती लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधनं म्हणून उपयोगी पडलेली आहेत. तर या वर्तमानपत्राचा उपयोग काय झाला, तर वृत्तपत्रे हे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने आहेत. यांचा दुसरा उपयोग काय आहे, तर ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणं कोणती कोणती होती ती या वर्तमानपत्रातून स्पष्ट होतात. त्यानंतर तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ब्रिटिश सरकारची जी काय भारताविषयीची धोरणं होती त्याचा भारतावर काय परिणाम झाला हेही सुद्धा आपल्याला अभ्यासता येतं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला राजकीय आणि सामाजिक प्रबोधनाची साधनं म्हणून त्यांचा उपयोग करता आलेला आहे. मित्रांनो, काही गोष्टींचा उल्लेख मला इथं केला पाहिजे, तो म्हणजे प्रबोधन करणारी जी मंडळी आहे त्यांनी काही नियतकालिका चालवलेली आहेत. एक नाव मुद्दाम तुम्हाला मी सांगणार आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर. शास्त्री चिपळूणकरांनी एक मासिक चालवलेलं आहे आणि या मासिकामधून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. तर त्या मासिकाचं नाव होतं निबंधमाला. त्यानंतर दुसरे एक महान विभूती भारतामध्ये होऊन गेलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत, त्यांना आपण लोकहितवादी असं म्हणतो. लोकहितवादींचं संपूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख आहे. गोपाळ हरी देशमुखांनी एक साप्ताहिक चालवलेलं आहे, त्या साप्ताहिकाचं नाव आहे प्रभाकर. आणि प्रभाकर नावाच्या या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रे आपल्यासमोर मांडलेली आहेत, आपल्याला फार मोठी देण दिलेली आहे आणि त्या शतपत्रातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. आत्ता मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल काही गोष्टी बोललो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा खूप वर्तमानपत्र महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहेत, भारतामध्ये सुरू केली होती. 1920च्या जानेवारी महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पाक्षिक सुरू केलं होतं. त्या पाक्षिकाचं नाव होतं मूकनायक. हे पाक्षिक सुरू केलं आणि एक चांगली घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली, ती म्हणजे त्यांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. मग त्यांनी ते मूकनायक पाक्षिक आपल्या मित्रांकडे सहकाऱ्यांकडे सोपवून दिलं. मित्रांनी पुढे तो कारभार पाहिलेला आहे, ते वृत्तपत्र चालू होतं. पुढे 7 वर्ष ते तिथे इंग्लंडला राहिले, त्यांनी अभ्यास केला आणि 1927ला ते परत आले. 1927ला परत आल्यानंतर एप्रिल 1927मध्ये
बहिष्कृत भारत नावाचं वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलं. या बहिष्कृत भारत वर्तमानपत्राचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सामान्य जनता जी आहे ना, वंचित जनता आपण त्यांना म्हणतो, या जनतेचं प्रबोधन त्यांनी या वर्तमानपत्रातून केलेलं आहे. त्यानंतर ही जी जनता आहे ना, ही विखुरलेली होती. या सगळ्यांचं संघटन करण्यासाठी लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्तमानपत्रातून केलेलं आहे. याशिवाय त्यांनी काही वर्तमानपत्र दुसरी सुरू केली होती. या चित्रामध्ये उजव्या हाताला जन असं काहीतरी लिहिलेलं दिसतंय. त्या वर्तमानपत्राचं नाव जनता असं आहे. आणि डाव्या बाजूला एक मूकनायक असं एक नाव दिसते आपल्याला. आणखी बरोबर मध्यभागी एक नाव दिसतंय, ते म्हणजे प्रबुद्ध भारत. तर ही 2 वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याशिवाय चालवलेली होती. लिखित साधनांमध्ये मी तुम्हाला वर्तमानपत्राबद्दल किंवा नियतकालिकांबद्दल बोललो. आता ही जी नियतकालिकं आहेत याच्याशिवाय आणखी काही लिखित साधनं आहेत. ती लिखित साधने मुद्दाम मी अभ्यासासाठी तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्यांचं नाव मुद्दाम उल्लेख करणारे ते म्हणजे नकाशे आणि आराखडे. नकाशा हे इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन असते, आपण मांडलंय तसं. कारण नकाशावरून आपल्याला त्या देशाचा, आपल्या जगाचा, त्या राज्याचा, त्या शहराचा म्हणजे त्याचं माहिती पूर्ण आराखडा माहीत होतं आपल्याला एक. त्यानंतर त्या शहराचं बदलणारं स्वरूपसुद्धा आपल्याला अभ्यासता येतं. ब्रिटिश काळामध्ये याच्यासाठी खास एक स्वतंत्र विभाग स्थापन झाला होता भारतामध्ये, आणि त्या विभागाचं नाव होतं सर्व्हे ऑफ इंडिया. सर्व्हे ऑफ इंडियाचा लोगो तुम्ही पाहता इथं समोर. 1767 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि यांनी काय केलं तर भारतामध्ये जे शहर आहेत त्या शहरांचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर्वेक्षण केलेलं आहे. त्याचे नकाशे तयार केले. या नकाशांचा पुढे वास्तुविशारदांना उपयोग झाला आराखडे तयार करण्यासाठी. मी मुद्दाम उल्लेख करणार आहे. इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय मुंबई पोर्ट ट्रस्ट. मुंबई बंदराचं मूळ आराखडे या वास्तुविशारदांना, या अभियंत्यांना मुंबई म्हणजे त्या बंदराचं आपल्याला विकास करता आलेला आहे. मुंबई नगरीचा विकास करता आलेला आहे. आणि त्याच्यासाठी उपयोगी काय पडलं असेल तर हे नकाशे आणि हे आराखडे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी जी साधनं आपल्याला आवश्यक आहेत त्या साधनांचे 3 प्रकार केलेले होते. पहिला प्रकार होता भौतिक साधने, दुसरा प्रकार होता लिखित साधने, आणि तिसरा प्रकार आपण उल्लेख केला होता ती म्हणजे मौखिक साधने. आता मी तुम्हाला मुद्दाम मौखिक साधनाबद्दल माहिती सांगणार आहे. या मौखिक साधनांच्या साहाय्याने आपल्याला फार मोठी मजल मारता आलेली आहे इतिहासाच्या अभ्यासामध्ये. कारण भारतातला जो समाज आहे तो सगळाच काही शिक्षित समाज नव्हता. पण या शिक्षित समाज नसून सुद्धा मौखिक साधनांनी आपल्याला जागं केलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकगीतांचा मुद्दाम समावेश मी करणार आहे. त्यानंतर पोवाड्यांचा समावेश आपल्याला करता येणार आहे. या लोकगीताचं वैशिष्ट्य, या पोवाड्यांचं वैशिष्ट्य मी थोडे पुढे नंतर सांगणार आहे तुम्हाला. या स्फूर्तिगीतांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. लोककथा हा तिसरं साधन आहे. त्याच्यानंतर काही लोकांना गोष्टी सांगण्याचा फार शौक असतो, प्रसंगाचं वर्णन करण्याचा फार शौक असतो. तर ती प्रसंग वर्णनं सुद्धा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडतात. त्यानंतर काही मुलाखती आपण घेत असतो. म्हणजे एखादा प्रवासी रस्त्याने चालला असेल तर जुन्या काळामध्ये त्या प्रवाशाची मुलाखत घेतली जायची. तू कोण्या गावाला आलास, तू कोण्या गावाला चाललास, तुझं नाव काय, तुझे नातेवाईक कोण, तू काय उद्योग करतोस, म्हणजे अशा प्रकारच्या मुलाखती घेत असत. म्हणजे त्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या घटना घडत होत्या
या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला त्या मुलाखतीमधून करता येतो. त्यानंतर करमणुकीची साधनं म्हणून कलापथकं असायची, जलसे असायचे, मेळे भरवल्या जायचे. तर हे मेळे, हे जलसे, हे कलापथके आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी साधन म्हणून वापरता येतात आणि ती मौखिक साधनं आहेत. यानंतर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विशेषतः अनेक संत होऊन गेलेले आहेत. या संतांनी खूप अभंग रचना केलेली आहे, ओव्या लिहून ठेवलेल्या आहेत. या ओव्यांचा उपयोग आपल्याला त्या काळात काय परिस्थिती होती हे सांगता येतं. चोखामेळा, संत चोखामेळा यांचं एक वाक्य मला चांगलं आठवतं आहे. आम्ही पायरीचे दगड, असं त्यांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे. ती जी ओवी आहे त्या ओवीतून त्या काळामध्ये जी पद्धत होती त्याचा मागोवा आपल्याला घेता येतो, इतिहास आपल्याला पाहता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत स्वतंत्र व्हावा यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना जीव गमवावे लागलेले आहेत. तर त्या काळात समाज सगळा झोपलेला होता. या समाजाला स्फूर्ती आणणं गरजेचं होतं आणि म्हणून अनेक गीतकारांनी स्फूर्तिगीतं लिहिलेली आहेत. ही स्फूर्तिगीतं त्या काळात म्हणजे सगळे शिक्षित लोक नव्हते, अशिक्षित होते, परंतु त्यावेळेसच्या त्या स्वातंत्र्य सैनिकांना ही सगळी स्फूर्तिगीतं पाठ होती. मी सावरकरांचं उदाहरण तर तुम्हाला मुद्दाम सांगेन, तुम्हाला तो इतिहास माहिती आहे की सावरकर जेव्हा अंदमानात होते तेव्हा त्यांच्याकडे ना पेन होता ना कागद होता, परंतु त्यांनी कित्येक स्फूर्तिगीतं लिहिलेली आहेत बरं काय. आणि ह्या स्फूर्तिगीतांचं पाठांतर करून मग ती भारतामध्ये पाठवल्या जायची, महाराष्ट्रामध्ये पाठवल्या जायची आणि मग जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्फूर्तिगीतांच्या साहाय्यानं करता येत होती. या स्फूर्तिगीतांच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली परिस्थिती या स्फूर्तिगीतातून आपल्याला अभ्यासता येते. स्वातंत्र्य आंदोलनामागची प्रेरणा या स्फूर्तिगीतामधून आपल्याला अभ्यासता येते. त्याचप्रमाणे दुसरं जे साधन आहे ते म्हणजे पोवाडे. महात्मा फुलेंनी सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला हा इतिहास आहे. या पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेची किंवा ऐतिहासिक व्यक्तीच्या कार्याची माहिती मिळत असते. ब्रिटिशांच्या काळामध्ये 1857चा स्वातंत्र्य लढा झाला, बरोबर आहे ना. या स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यावर आधारित अनेक पोवाडे लिहिले गेले. शाहिरांनी ते पोवाडे गायलेले सुद्धा आहेत. लोकांमध्ये प्रेरणा जागृत झाली पाहिजे, चैतन्य निर्माण झालं पाहिजे, यासाठी या पोवाड्यांचा उपयोग केला जातो. रक्त सळसळतं पोवाडे ऐकताना, नाही का. तर स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्याचा आणखी एका गोष्टीसाठी उपयोग केलेला आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमानपत्राचा उपयोग केला, त्याच्या अगोदर ज्योतिबा फुलेंनी शोषित वर्गातील जो काही समाज असेल त्या समाजाची जागृती करण्यासाठी पोवाड्यांचा उपयोग केलेला आहे. आणखी एका ठिकाणी पोवाड्याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा देताना तिथे ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केल्या गेलेली आहे. मी साधनांविषयी बोलताना मुद्दाम 3 प्रकारची साधनांचा उल्लेख सुरुवातीला केला होता, परंतु आत्ता आपण नवीन युगामध्ये वावरत आहोत आणि नवीन युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. 19व्या शतक असेल, 17व्या शतक असेल, 18व्या शतक असेल, 20व्या शतक असेल, 21व्या शतक असेल, या शतकामध्ये अनेक शोध लागलेले आहेत. तर हे शोध लागले त्यावेळेस आपल्याला
वेगवेगळ्या प्रकारची साधनं निर्माण झालेली आहेत, सापडलेली आहेत. तर त्यातलं पहिलं साधन जे आहे, त्या साधनाबद्दल मी तुम्हाला मुद्दाम माहिती सांगणार आहे. ते जे साधन आहे ते म्हणजे दृक साधन. दुसरं जे साधन आहे ते श्राव्य साधन आहे. तिसरं जे साधन आहे ते दृकश्राव्य साधन. त्याच्याविषयी थोडीशी म्हणजे स्पष्टीकरणासह माहिती घेऊया. आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्याला फोटो काढता येतात. त्याला मराठीमध्ये छायाचित्रण असे म्हणतात. आपल्याला रेकॉर्डिंग करता येतं. त्याला आपण ध्वनिमुद्रण असं म्हणूया मराठीमध्ये. आपल्याला पिक्चर्स पाहता येतात. त्याला आपण चित्रपट म्हणूया. या सगळ्या कलांचा विकास झालेला आहे. आणि त्यातून जी छायाचित्र निर्माण झाली, जी रेकॉर्डिंग तयार झालेली आहे, जे चित्रपट तयार झाले, त्याचा वापर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी साधन म्हणून करता येतो. छायाचित्राच्या बाबतीमध्ये तर फार गंमत सांगता येते आपल्याला, की म्हणजे जेव्हा या छायाचित्र यंत्राचा शोध लागला नव्हता, त्यावेळेस इमारतीचा फोटो जर पाहिजे असेल, त्यानंतर एखाद्या व्यक्तीची माहिती जर पाहिजे असेल, तर चित्रकार आपल्या कुंचल्यातून अतिशय उत्कृष्ट अशी चित्र काढत होती. आणि त्या चित्रांच्या साहाय्यानं आपल्याला त्या व्यक्तिमत्वाचा पोशाख कशा प्रकारचा आहे, घटना कोणत्या घडलेल्या आहेत, त्यावेळेस ती घटना घडत असताना तो व्यक्ती कशा प्रकारे वागलेला आहे, हे त्यावेळेस चित्रातून दाखवल्या जात होतं. परंतु त्याच्यात एक छोटासा दोष आहे. तो दोष म्हणजे अशा काल्पनिक चित्र अनेक काढल्या गेली त्या काळातच. म्हणून विश्वसनीयता नावाची गोष्ट जी असते ती चित्रातून तितकी सापडणार नाही. परंतु छायाचित्रातून मात्र आपल्याला विश्वसनीयता नक्कीच 100% सापडणार आहे. म्हणून छायाचित्राचं महत्त्व हे साध्या चित्रांपेक्षा किंवा हाताने काढलेल्या चित्रापेक्षा नक्कीच जास्त आहे. तर ही जी चित्र आहेत ती जास्त विश्वसनीय, म्हणजे ही जी छायाचित्र आहेत ती जास्त विश्वसनीय असतात असं आपण म्हणत असतो. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता, प्रसंगावधान त्या व्यक्तीजवळ कसं असायचं हे आपल्या नजरेसमोर उभं राहतं. आणि वास्तूंचे फोटो काढले, समजा किल्ल्याचा फोटो काढलेला आहे, समजा एखाद्या पुलाचा फोटो काढलेला आहे, समजा एखाद्या इमारतीचा फोटो काढलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला ते स्वरूप लक्षात येतं त्या वास्तूचं. दुसरं साधन तुम्हाला मी आत्ता सांगितलं ते म्हणजे रेकॉर्डिंग. त्याला ध्वनिमुद्रिते असं मराठीमध्ये म्हणतात. तर छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण यंत्राचा सुद्धा शोध महत्त्वाचा आहे आपल्याला, आणि ते साधन आपल्याला इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयोगी पडलेलं आहे. श्राव्य साधन म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. सगळ्यात उदाहरणं छान जर सांगायची असतील या श्राव्य साधनाची, तर रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे गीत गायलेलं आहे. स्वतः लिहिलेलं तर आहेच, ते आपलं राष्ट्रगीत आहे. आणि हे राष्ट्रगीत आपल्याला रवींद्रनाथ टागोरांनी स्वतःच्या कंठातून ऐकवलेलं आहे. त्याचं ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. मी मुद्दाम तुम्हाला एक होमवर्क सांगणार आहे की हे जे रेकॉर्डिंग आहेत हे सगळे रेकॉर्डिंग, उदाहरणार्थ सुभाषचंद्र बोसांचे व्याख्यान आहेत, भाषण आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं त्यांचं ब्रीदवाक्य होतं. तर हे त्यांच्या भाषणामधून आलेले आहेत. तर ही भाषणं तुम्ही सगळ्यांनी इंटरनेटवर गुगलवर जाऊन शोध घ्यायचा आहे, डाउनलोड करायची आणि ती आपल्या वर्गामध्ये आपल्या मित्रांनासुद्धा ऐकवायची आहेत. तिसरं जे साधन आहे ते साधन म्हणजे चित्रपट. तर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार आहे. म्हणजे पाहता येतं, त्याच वेळेस ऐकताही सुद्धा येतं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा माणूस होऊन गेलेला आहे, ते म्हणजे दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. समोरचं चित्र दिसतंय तुम्हाला, ते दादासाहेब फाळकेंचं चित्र आहे. त्यांनी
सन 1913मध्ये भारतामध्ये चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. आणि आणखी काही या चित्रपटाबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे. महात्मा गांधींच्या काळामध्ये दांडी यात्रा जी काढल्या गेलेली आहे त्याचं सुद्धा चित्रीकरण झालेलं आहे. मिठाचा सत्याग्रह झाला त्याचं सुद्धा चित्रीकरण झालेलं आहे. चले जावचं चळवळ झालेली आहे. तर चले जावची चळवळ जेव्हा झाली तेव्हा त्याचं ध्वनी चित्रफितीकरण झालेलं आहे. आणि म्हणून आज आपल्याला त्या घटना जशाच्या तशा चित्रपटाच्या साहाय्याने पाहता येतात. आता या 3 काळामध्ये थोडंसं आपल्याला समजा तुलनात्मक अभ्यास जर करायचा तर प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला साधन सामुग्री मिळालेली आहे. या कालखंडातले भौतिक साधनं हे बऱ्याच प्रमाणामध्ये आज सुस्थितीमध्ये आहेत. हे दुसरे एक वैशिष्ट्य आहे त्या साधनाचं. त्यानंतर अभिलेखागारामध्ये जतन करून ठेवलेले अनेक लिखित साधने उपलब्ध आहेत. म्हणजे जशी भौतिक साधनं उपलब्ध आहेत चांगल्या स्वरूपात आहेत तशी लिखित साधनंसुद्धा उपलब्ध आहेत. आणि रवींद्रनाथ टागोरांचं चित्र हे सगळ्यांनी पाहिलं आहे. हे आत्ता त्यांनी ते गीत जनगण मन राष्ट्रगीत त्यांनी स्वतः रचलेलं आहे आणि ते आपण सगळ्यांनी ऐकू शकणार आहोत. आपण गुगलचा उपयोग करून रवींद्रनाथ टागोरांच्या स्वतःच्या आवाजामध्ये ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि हा सगळा जो ठेवा आहे ऐतिहासिक साधनांचा तो आपल्याला खूप जपून वापरायचा आहे आणि हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढीकडे द्यायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.